हरिओम. कालच्या व्हिडिओमध्ये आपण मानदुखी, पाठदुखी आणि कंबरदुखी कशी होते, का होते वगैरे बघितलेलं आहे. आज आपण त्याच्यावरती काही उपाय करता येतील का घरगुती ते बघूया. नमस्कार, मी स्वर्णा कौलगोड, निसर्गोपचार तज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. आता लक्षात घेऊयात आपण की आपली जी कंबरदुखी आहे किंवा आपल्याला जी मान दुखती आहे, पाठ दुखती आहे, ती कशामुळे दुखतीये हे आपलं निरीक्षण पहिल्यांदा आपण स्वतः करायचंय. की आपलं खूप बैठं काम आहे का, खूप वेळ बसून काम करतोय का, किंवा अजिबातच काही व्यायाम करत नाहीये आपण, व्यायामाचा अगदीच अभाव आहे, तर त्यामुळे सुद्धा आपल्या स्नायूंना खूप ताठरता आलेली असते. त्यामुळे खरं म्हणजे जे कालच्या व्हिडिओमध्ये आपण योगाचे साधे सोप्या पूरक हालचाली काही बघितलेल्या आहेत की ज्या खूप उपयोगी आहेत, अगदी साध्या आहेत, सगळ्यांना करता येण्यासारख्या आहेत, पण खूप इफेक्टिव्ह असलेल्या आहेत, तर त्या करायला खरं म्हणजे सुरुवात करायची आहे. त्यासाठी आपण स्वतःला थोडा वेळ दिला पाहिजे. त्या जर आपण रोज सुरू केल्या तर आपल्या स्नायूंमध्ये असलेली जी ताठरता आहे ती कमी व्हायला मदत होईल आणि आपलं दुखणंही कमी व्हायला मदत होईल. त्यामुळे खूप बैठं काम आहे, व्यायाम अजिबातच करत नाहीये, तर पहिल्यांदा ते आपण करायचं आहे की काल आपण व्हिडिओमध्ये बघितलेल्या हालचाली सुरू करणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात की पोट पुढे वाढल्याने आपली कंबर दुखतीये का, तर त्याकडे पण मग लक्ष द्यायचंय की पोट वाढलंय, चरबी वाढल्यामुळे वाढलं असेल तर निश्चितपणे आपल्या आहारावर आपल्याला नियंत्रण केलं पाहिजे. ते फार महत्वाचं आहे. मग तळलेलं असू द्यात, न पचणारं म्हणजे जे जड अन्न आहे, जे आपण मागच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे, तर ते खाणं टाळायचंय. अगदी वेलाला आलेल्या ज्या फळभाज्या असतात त्या खाल्ल्या गेल्या पाहिजे, मूग डाळ खाल्ली गेली पाहिजे, भाकरी खाल्ली गेली पाहिजे. तर असं चांगलं डाएट जर रोज आपण केलं आणि पोटाची चरबी कमी करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे पाठदुखी आणि कंबरदुखी कमी व्हायला मदत होईल. नुसत्या पेनकिलर खाण्याने किंवा तिथे काही वेगळे इलाज केल्याने ती कमी होणार नाहीये, तर आपल्याला मूळ शोधून काढणं हे फार गरजेचं आहे. तर ते बघायचंय की आपल्याला निश्चितपणे कशामुळे होतीये आणि तिथे काम सुरू केलं तर आपल्याला निश्चितपणे फायदा होईल. त्याच्यानंतर कधी कधी काय होतं की वातामुळे पण कंबर दुखते, की ओटीपोटामध्ये खूप वात साठलेला आहे आणि वात हा नेहमी वरच्या दिशेने प्रेशर देतो, आजूबाजूला प्रेशर देतो तो वात, आणि त्यामुळे सुद्धा कंबर दुखते. तर त्याच्यावरती इलाज काय करायचंय, तर वात वाढवणारे पदार्थ अजिबात घ्यायचे नाहीत. बऱ्याचदा 60 नंतर आपण 60 पर्यंत किंवा 50 पर्यंत आपण सॅलड कच्चं रोज खाल्लं तरी अतिशय आपल्या शरीरासाठी चांगलं आहे, पण 50-60च्या नंतर जेव्हा आपल्याला वात वाढतो त्यावेळेला कच्चं खाणं टाळलं पाहिजे. त्याच्यानंतर मोड आलेली कडधान्य टाळली पाहिजेत. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही मूग डाळ, मसूर डाळ, मटकी एवढं मात्र खाऊ शकता, पण बाकीचं शक्यतोवर टाळण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर मग पोटावरती नुसते दोन्ही पाय दुमडायचे आणि शांतपणे डोळे मिटून पडून राहायचंय, तरी सुद्धा आपला जो अपान वायू आहे, म्हणजे आपल्या नाभीच्या खालच्या भागामध्ये जो वायू असतो तो खालूनच सरायला मदत होते आणि त्यामुळे सुद्धा आपल्या कंबरदुखीमध्ये खूप फरक पडतो. तर ते करायचंय. त्याच्यानंतर कमरेच्या खाली आपण सरळ असं झोपल्यानंतर कमरेखाली एक छोटासा असा खड्डा असतो, असा एक कर्व असतो, ती जी गॅप असते त्याच्या खाली उशी ठेवायची. पण त्याच्या खाली उशी ठेवल्यानंतर आपल्या डोक्याखाली उशी घ्यायची नाहीये, आपल्या पायांखाली पण घ्यायची नाहीये. सरळ झोपायचंय आणि फक्त कमरेखाली उशी ठेवायची आणि असं शवासन म्हणजे कमरेखाली उशी घेतलेलं शवासन 10 ते 15 मिनिटं करायचंय. आपल्याला जितक्या वेळ सहन होईल तितक्या वेळ. त्यांनी सुद्धा खूप कंबरदुखीमध्ये फरक पडायला मदत होईल. तुम्ही निश्चितपणे बघाल की 1-2 दिवसामध्ये तुम्हाला कमरेखाली उशी घेतलेलं शवासन केलं की तुम्हाला 1-2 दिवसात तुम्हाला तुमच्या जे काही दुःख होतोय, जे काही वेदना होत आहेत त्याच्यामध्ये खूप फरक पडलेला दिसेल. ते करायचंय.
त्याच्यानंतर हलक्या हाताने तेलाचा मसाज करायचा आहे. वाताला तेल अतिशय उत्तम सांगितलेलं आहे. त्यामुळे जर कोणी निसर्गोपचार तज्ज्ञ असतील आणि पंचकर्म करून घेता येत असतील तर निश्चितपणे पंचकर्म करून घ्या. नसेल तर घरी आपल्याला गरम तेलाने मसाज करायला हरकत नाही. कोणी मसाज करणार घरामध्ये असेल तर त्यांच्याकडनं मसाज करून घ्यायचा आहे. आपल्या पाठीच्या कण्यावर जे मधले मणके आहेत त्याच्यावर डायरेक्ट कधीही दाब द्यायचा नाही. त्याच्या पाठीच्या कण्याच्या बाजूनी हलका मसाज करायचा आहे, खालून वर असा हलका मसाज करून झाल्यानंतर मग आपण स्वेदन म्हणजे त्याला वाफ द्यायची. आता वाफ द्यायला आपल्या घरी काही नसतं तर मग काय करता येईल, तर गरम पाण्यामध्ये टर्किश टॉवेल बुडवून पिळायचा आणि त्याचा शेक द्यायचा आपल्या पाठीच्या कण्याला किंवा कमरेला. जिथे कुठे आपल्याला वेदना होत असतील तिथे आपल्याला हा शेक द्यायचा. आता अजून हा शेक जास्त औषधी कसा करता येईल ते आपण बघूया की आपल्या निसर्गोपचारामध्ये निरगुडी अत्यंत उपयोगी सांगितली आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी तर बघा जास्त करून गावामध्ये डॉक्टर नसायचे. म्हणजे छोटी छोटी जी गावं खेडेगावं होती तिथे डॉक्टर नसायचे. त्याच्यामुळे तिथे जे वैद्य असायचे, हाडवैद्य असायचे, ते काय करायचे तर निरगुडीचा पाला आणि शेवग्याचा पाला या दोघांमध्ये इतके औषधी गुण आहेत की आपलं मोडलेलं हाड सुद्धा जुळून येऊ शकतं. आणि कुठेही हाड मोडलं असेल तर एक लाकडाची फळी लावून त्याच्यावरती हे औषधी सगळे वनस्पतींचे लेप लावून बांधून ठेवायचे आणि खरंच 1 महिन्यामध्ये ते हाड भरून यायचं. एवढी या वनस्पतींमध्ये शक्ती आहे. त्यामुळे निरगुडीचा पाला आणि शेवग्याचा पाला स्वच्छ धुवायचा आणि पाण्यामध्ये घालायचा. हे पाणी उकळायचं आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही गार पाणी घालून आपल्याला सोसवेल असं गरम पाण्यामध्ये आपली कंबर बुडेल असं टबमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये बसायचंय. जोपर्यंत पाणी गरम आहे तोपर्यंत बसायचंय. खूप छान आराम मिळतो कमरेला. असं जर करता येत नसेल तर आपण स्वतः स्टूलवर बाथरूम मध्ये बसायचं आणि दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीनी मगनी गरम पाणी आपल्या जिथे कुठे कंबर दुखतीये, पाठ दुखतीये, मान दुखतीये तिथे हळूहळू हळू ग्लासनी किंवा तांब्यानी ते पाणी निरगुडी आणि शेवग्याचं पाणी ओतायचंय. असा सुद्धा शेक आपण घेऊ शकतो आणि ह्यानी पण खूप आराम पडतो. त्याच्यानंतर आहारामध्ये आपण काय घेऊ शकतो बघा. मुळात जे सांधे आहेत त्याची मजबूती टिकून राहावी म्हणून आपण काय काय घेऊ शकतो. पूर्वीच्या काळी बघा उडीद डाळ कंबर घट्ट करते असं बायका म्हणायच्या आणि आपण त्याचे लाडूही म्हणजे बऱ्याचदा बाळणपणामध्ये उडीद डाळीचे लाडू दिले जातात. तर खरंच उडीद डाळ ही कंबर चांगली करण्यासाठी उपयोगी आहे. तर उडीद डाळीचे वेगळे वेगळे पदार्थ तुम्ही करू शकता किंवा त्याचे लाडू करू शकता. आंबवलेली उडीद डाळ खायची नाही. ती भाजून त्याची पूड करून त्याचे काळा गूळ वगैरे घालून तूप घालून त्याचे तुम्ही छोटे लाडू खाऊ शकता. त्याचबरोबर पांढरे तीळ मी खूप उपयोगी आहेत सांगितलंय तुम्हाला. भरपूर 100% कॅल्शियम आहे. पांढरे तीळ खायला हरकत नाहीत. खसखस आहे, डिंक आहे. हे सगळे पदार्थ, थोड्याशा मेथ्या घालायला हरकत नाही. या सगळ्या पदार्थांचं जर तुम्हाला पावडर फॉर्म मध्ये किंवा छोट्या लाडू फॉर्म मध्ये करून ठेवता येत असेल तर रोज एक खायला हरकत नाही. आणि छोटे बनवायचे कारण आता उन्हाळा खूप असल्यामुळे जर तुम्ही मोठे लाडू हे खाल्ले तर तुम्हाला उष्णता पडू शकते. त्याच्यानंतर बघूयात आपण खारीक. खारीक पावडर ही खूप चांगली आहे सांध्यांसाठी. पाठदुखी, मानदुखी आणि कंबरदुखी असेल तर निश्चितपणे खारीक पावडर खायला हरकत नाही. 1 चमचा खारीक पावडर घ्यायची. त्याच्यामध्ये थोडंसं साजूक तूप घालायचं, थोडासा मध घालायचा आणि थोडीशी मिश्री किंवा गूळ. मिश्री म्हणजे पत्री खडीसाखर ज्याला म्हणतात ती खडीसाखर बारीक कुटून ती घालायची आणि हे चमचावर जर आपण खाल्लं खारीकची पावडर तर मात्र आपल्या दुखण्यामध्ये आराम पडू शकतो. तर असे विविध घरगुती आपण ह्याच्यावरती उपचार करू शकतो. शेक आहेच आहे आणि जे काही आपण कालच्या व्हिडिओमध्ये योगाचे प्रकार बघितले ते निश्चितपणे करून बघायचे आहेत. त्याच्यानंतर
पोट वारंवार जर कॉन्स्टिपेशन होत असेल, 2-2, 3-3 दिवस पोट साफ होत नसेल तरी सुद्धा कंबर भयंकर दुखू शकते. अशांनी मात्र सौम्य विरेचक घेणं गरजेचं आहे. दुपारच्या जेवणानंतर ताक पिणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये थोडासा हिंग, तुपाची फोडणी अशी घालून, जिऱ्याची पावडर असं घालून ताक रोज दुपारच्या जेवणानंतर पिणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सौम्य विरेचक मध्ये तुम्ही एरंडेल तेल घेणं रात्री झोपताना किंवा त्रिफळा चूर्ण घेणं फार उपयोगी आहे. त्रिफळामध्ये 3 फळं असतात बघा, म्हणून त्याला त्रिफळा म्हटलेलं आहे. हिरडा, भेडा आणि आवळा हे तिन्ही फळं आपल्या सांध्यांसाठी खूप उपयोगी आहेत. त्याची पावडर जर तुम्ही गरम पाण्याबरोबर रोज रात्री घेतली तरी सुद्धा आपल्या कमरेसाठी, पाठदुखीसाठी आराम पडू शकतो. तर हे आपण बघितले थोडक्यात काय काय आपण इलाज करू शकतो. पण सर्वात महत्वाचं आहे रोजची योग साधना. तर त्याकडे निश्चितपणे लक्ष द्या. हळूहळू रोज योग साधना सुरू करा. आपल्या क्षमतेप्रमाणे करा. निश्चितपणे तुम्हाला फरक जाणवेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर निश्चितपणे पहा. आवडले तर लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, फॉलो करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.